लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की अद्वैतला अजूनही प्रश्न पडलेला आहे की त्या पाट्या कशा बदलल्या गेल्या आणि त्यासाठी तो नैनाला प्रश्न विचारतो, कारण त्याला नैनावरती शंका असते. पण नैना हे सगळं दुसऱ्याच डिरेक्शनमध्ये घेऊन जाते आणि म्हणते की माझा नवरा जेलमध्ये आहे म्हणून तू मला टार्गेट करत आहेस का. आणि हे कलाला समजतं की आता यावरती जास्त चर्चा करून फायदा नाही, कारण हे नैनाने दुसऱ्या डायरेक्शनमध्ये घेतलेलं आहे. आणि आजोबाही मध्ये पडून म्हणतात की आपल्याकडे काहीही पुरावे नसताना नैनाला कटघऱ्यामध्ये उभं करणं चुकीचं आहे. त्यामुळे हा विषय आपण इथेच संपूया आणि जेव्हा आपल्याला त्याबद्दल काही जास्त माहिती भेटेल तेव्हा बोलूया. कलालाही हे पटतं आणि ती म्हणते की आपण यावरती चर्चा नको करायला. इकडे रूममध्ये कला अद्वैतला म्हणते की जे झालं ते झालं, आपण यावरती जास्त चर्चा नको करायला. बट अद्वैत म्हणतो की तू एवढ्या मेहनतीने सगळं बनवलेलं होतं आणि तूच जिंकायला पाहिजे होती, फक्त पाट्या बदलल्यामुळं इथे सगळं चुकलेलं आहे. त्यावरती ती म्हणते की तू एवढा विचार का करत आहेस. तर तो म्हणतो की तू हमेशा जिंकावा असं मला वाटतं आणि आज मी आहे म्हणून मी तुझ्यासाठी लढत आहे, पण मी नसेल तेव्हा काय करायचं. त्यावर ती म्हणते तू मला सोडून कुठे जाणार आहेस आणि मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. त्यावर तो म्हणतो की 6 महिन्यानंतर काय करायचं, कारण 6 महिन्यानंतर त्या दोघांचा डायव्होर्स होणार असतो. यावरती कलाला काय बोलावं हे समजत नाही. त्यानंतर अद्वैत असंच बडबड करत झोपून जातो आणि कला म्हणते की 6 महिन्यानंतर काय होईल मला माहिती नाही, पण मला तू हमेशा माझ्या आयुष्यामध्ये हवा आहेस. इकडे ती नथ बनवत असते आणि नवीन नथ ती बनवते आणि ती विचार करते की मी ही सरोज मॅडमला देऊ का, त्या ती वापरतील का. आणि तितक्यात सरोज मॅडम तिथे येतात आणि त्या तिला एक सुंदर अशी साडी देतात. ती म्हणते की नवीन साडी कशाला विकत घेतली, पण त्या म्हणतात ही पारंपरिक साडी आहे आणि माझ्या सासूनी मला दिली होती आणि आता मी तुला देत आहे. कला म्हणते की मागच्या तर मंगळागौराला तुम्ही दिली नाही, तेव्हा ती म्हणते तेव्हा मी तुला सून मानत नव्हते. कलाला प्रश्न पडतो की आत्ता या मला सून मानतात का, परंतु ती त्याचं उत्तर न मागता त्यांना नथ देते आणि म्हणते मी नवीन बनवलेली आहे, तुम्ही घालाल का. त्याही ती नथ घेतात आणि म्हणतात की मी तुला सून म्हणून ॲक्सेप्ट केलंय, असा गैरसमज करून घेऊ नकोस. परंतु कला ती साडीच दिल्यामुळे खूप आनंदी असते आणि म्हणते तुम्ही मला सून मानो ना मानो, पण ही साडी दिल्यामुळे मला खूप चांगलं वाटतं. इकडे सगळे जेवण करायला खाली बसलेले असतात तेव्हा आजोबा चुकून राहुलचं नाव काढतात आणि त्यांच्या लक्षात येतं की राहुल आता जेलमध्ये आहे. आणि तेवढ्यातच अद्वैतला पोलिसांचा फोन येतो आणि ते सांगतात की राहुलची आज जामीन आहे. त्यावर तो विचारतो की एवढ्या इझिली जामीन कसं काय भेटत आहे आणि कोण आहे जो जामीन करत आहे. त्यावरती ते सांगतात की सरदेसाई म्हणून बिल्डर आहेत, त्यांचा मुलगा करत आहे, तो राहुलचा मित्र आहे हे आजोबांना आठवतं. त्यावरती रोहिणी नाटक करायचं म्हणून म्हणते की त्याला जामीन भेटला नाही पाहिजे आणि ज्या सरोज मॅडम आहेत त्याही तेच म्हणतात. परंतु सगळेजण म्हणतात आपण यावरती जास्त चर्चा न करता आपण आपल्या खेळांवरती लक्ष देऊया. आणि सगळे गेम खेळायला जे आहे ते तिथे जातात आणि ते तिथे सगळ्यांना सांगतात की आज जो आहे फॅशन शो आहे आणि आदेश बांदेकर सांगतात की जे पण मराठमोळ्या पद्धतीने करतील ते जिंकतील. यावरती नैनाला शंका येते की आपण खरंच मराठमोळे दिसतो आहे का, पण रोहिणी सांगते की आपण साडी नेसली आहे म्हणजे आपण मराठमोळे दिसत आहोत. त्यानंतर सगळेच उत्साहाने रेडी होतात की आज कोण जिंकणार आणि आपण कशा पद्धतीने हे सगळं रॅम्प वॉक वगैरे करणार. आदेश बांदेकर सगळे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते सगळ्यांना व्यवस्थितपणे समजावून सांगतात. इकडे जी आहे अनामिकाला तिची सासू आहे जी फेटा देत असते, शेला जो आहे तो देणार असते, पण ती फोनवर बोलण्यासाठी निघून जाते आणि जेव्हा तो सोहम तिला द्यायला जातो तेव्हा तो शेला घेऊन ती खाली फेकून देते आणि वापस जाऊन तिच्या सासूला सांगते की मी तर घेणार होते, परंतु सोहमच्या हातून तो खाली पडला आणि खराब झाला, तो खूप वेंधळा आहे आणि बिना शेलाचेच आपण चांगले दिसत आहोत. आणि हे सगळं ऐकून सोहमला काय बोलावं तेच समजत नाही. त्यानंतर फेरी चालू होते आणि सासा सुना ज्या आहेत त्या रॅम्प वॉकवरती चालायला येतात. नैना, परत जी अनामिका आहे, अनामिकाची सासू, बाकीचे पार्टिसिपंट्स, त्यानंतर कला आणि तिची सासू सरोजिनी मॅडम, त्याही सगळेजण रॅम्पवर चालायला येतात आणि प्रत्येकाचा लूक हा बघण्याजोगा झालेला असतो.
सरोजनी आणि कला जी आहे पदर घेतात, एकमेकींना खूप जास्त छानपणे कॉम्प्लिमेंट करतात आणि त्यांचा रॅम्प वॉक चालू होतो. पुढच्या भागात काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.